वेलकम टू न्यू ब्लॉग. सर्वांचं स्वागत आहे स्वरा फ्रूट्स अँड व्हेजिटेबल बिझनेस ट्रेनिंग अकॅडमीमध्ये. प्रत्येकाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारं एकमेव ठिकाण स्वरा फ्रूट्स अँड व्हेजिटेबल कंपनी. बरोबर. आता हा पॉईंट एक सगळ्यात मोठा आहे सर्वांच्या जीवनावर आहे, सगळ्यासाठी कामासाठी. जे आपले व्हेजिटेबलचे काम करतात, जे भाजी विकण्याचं काम करतात ना, आपण कोणाला कॉम्पिटेटर बनवतोय ना कोणाला कॉम्पिटिशनमध्ये उतरवतोय. बरोबर आहे की नाही. आपण जे बी करतोय ते सर्वांसाठी करतोय की एक गरीब मुलगा चांगल्या पुढे आला पाहिजे. बरोबर आहे. प्रत्येकाने दोन पैसे कमवले पाहिजे. त्याच्यावर एवढं इतकं मोठं करून ठेवलंय स्वरा फ्रूट्स अँड व्हेजिटेबल की कोणाला प्रॉब्लेम आला नाही पाहिजे की माल विकता असा विकायचा, तसा विकायचा, कसा विकायचा. या सगळ्या गोष्टीचे प्रश्नाचे उत्तर मी देतो. बरोबर. दुसरी गोष्ट की महिला मंडळाचं जे मत आहे की दादा, आजची मी कमेंट आहे, बऱ्याच जणांच्या कमेंट सुद्धा आहेत की दादा आम्ही कसं करायचं, आम्ही माल कसा विकायचा. राईट. तर या प्रत्येकाला माल कसा विकायचा, प्रत्येकाला माल कसा द्यायचा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवणार आहे, सगळ्या गोष्टी सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहून परफेक्ट पहा. खूप गरजेचं आहे की स्वरा फ्रूट्स अँड व्हेजिटेबल बिझनेस अकॅडमी हा एक्सपिरियन्स हा लोकांपेक्षा कमी आहे. 10 ते 12 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे माझा स्वतःचा. पण एक गरीब मुलगा कसा पुढे निघल, एखादा प्रश्न कसा सोडून पुढे कसं काम कराल, बरोबर, प्रत्येकाला दोन पैसे कसे मिळेल, या माध्यमातून मी हे काम चालू केले. आणि सर्वजण आपलं आपलं आयुष्यात नाव कमवतात, प्रत्येकजण आपला आपला पैसा कमवतात, आपल्या फॅमिलीला चांगलं ठेवतं. प्रत्येकाचे एक एक पॉईंट असतात. मला त्याच्यावर कोणाचं काही मत नाही. प्रत्येकाने पैसा कमवला पाहिजे, प्रत्येक जण चांगलं मोठं बनलं पाहिजे. प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा आणि संधी असते. प्रत्येकाला आपलं आयुष्य जगण्याचा मूलभूत अभिमान आहे की आपण तो सर्व केला पाहिजे. माझं मत इतकंच होतं की जे मला ट्रोल करतील किंवा कमेंट वाईट टाकतील, मी यांच्याकडे इग्नोर करून काम करतो. बरोबर. कारण की आपण कोणतं वाईट करत नाही किंवा कोणाचं वाईट काम कोणाला देत नाही. जो याच्यामध्ये मेहनत करेल त्याला चांगल्या प्रकारे पैसे मिळेल, हा माझा स्वभाव आहे. कारण की रात्रंदिवस मेहनत करणं त्याला पैसा मिळतो. तर आता तो झटणं, आपला बिझनेस कसा पुढे आणायचा. बिझनेस छोटा पण पैसा मोठा. मी पहिलेही सांगितलं, आजही सांगतो आणि येणाऱ्या काळात मी सांगणार आहे. जोपर्यंत स्वरा फ्रूट्स अँड व्हेजिटेबल बिझनेस ट्रेनिंग अकॅडमी मध्ये जोपर्यंत माझ्या जेव्हा मी काम करतोय, तोपर्यंत प्रत्येकाला लर्न टुडे टू लीड टुमॉरो, प्रत्येकाला भविष्याचा काळ बनवणार, प्रत्येकाला आपल्या पायावर उभं करणार. पण त्यांना करण्यासाठी आपल्या सोबत चांगल्या प्रकारे काम करायला लागेल. मीच नव्हे तर महाराष्ट्राला कानाकोपऱ्यातला भाजीवाला तुम्हाला सांगणार नाही की बाबा असा माल घ्या, असा विक. मी प्रत्येकाला छोटी छोटी गोष्ट सांगतो की असा नाही तसा माल घ्या, तसा नाही असा घ्या. कोणता सिजनेबल विकायचा, क्वांटिटी मध्ये कसा करा विकायचा, किंवा प्रत्येक माल आणल्यानंतर विकायचा कसा. ऑलरेडी 10 वर्ष मी, 8 वर्ष मी पूर्ण मार्केट 45 आयटम विकलेला मुलगा आहे. सॉरी, 45 पूर्ण भाजीचे आयटम जितके असेल तितके विकलेले मी. मला माहिती गिरायकांना काय पाहिजे, पण आता मला माहिती होलसेल विकत माझे घेतो मी. कारण की दमलो माणसं किंवा आता सर्व माल जमा करायला थोडंसं आता मूड जमत नाही. पण तुम्हाला काम कसं करायचं या गोष्टी मी सगळ्यांनाच शिकवतोय. आणि याच माध्यमातून मी प्रत्येक गोरगरिबाला पुढे काढायचं काम आहे माझं. आणि महाराष्ट्रामध्ये नव्हे तर इंडियामध्ये कामापर्यंत लोक येत आहे फोन. पण मी महाराष्ट्रातल्या मुलांना पुढे काढतोय, जो तोडू सांगतोय की तुम्ही हा चान्स गमवू नका, चांगल्या प्रकारे उभे राहा. कारण की हे मुलांसाठी ठीक चाललंय. तुम्ही फेरीवर रिक्षा, बरोबर, हातगाडीवर रिक्षा, बरोबर, टेम्पो घेऊन रिक्षा, किंवा एखादा मोठा शॉप घेऊन रिक्षा. मी उदाहरण आहे तुम्हाला की मी स्वतः फेरी विकणारा, माझा स्वतःचा ऑफिस आहे, स्वतःची अकॅडमी चालू करतोय मी. कारण की मला माहिती आहे की शिकवण्याची टेक्निक आहे आणि शिकण्यात पैसा इन्स्टंट मिळतोय ना. तुम्हाला सस्ताईमध्ये मिळेल, पण जेव्हा लक्षात ठेवा, जेव्हा वाईट वेळ, जेव्हा महाग माल होतो, तेव्हा तुम्हाला कुठे प्रॉब्लेम येणार की दादा आमचा माल विकला जात नाही. पण जेव्हा तुम्ही स्वरा व्हेजिटेबल कंपनीचा ऍड राहता किंवा स्वरा फ्रूट्स अँड व्हेजिटेबल कंपनीची ट्रेनिंग घेऊन तुम्ही जाताय, तेव्हा मी तुम्हाला जेव्हा कॉलेज तेव्हा तुम्हाला मी सजेस्ट करेन की कोणता माल घ्यायचा. तुम्हाला जेवढं तुमच्याकडे प्रॉब्लेम होईल तेवढं मी सगळं सॉल्व्ह करेन. सांगण्याचा उद्देश इतकाच आहे की जे वाईट वेळ आम्ही काढली ती वाईट वेळ तुम्ही नका काढू. प्रत्येकाची वेळ असते, प्रत्येकाचा काळ असतो, कमवायचा चान्स असतो, कमवून घ्या. कोणी देणार नाही. मी आताही सांगतो, उद्याही सांगतो, कोणीच सांगणार नाही. नाही तर तुमच्या आजूबाजूवाले भाजीवाले विचारा की आम्हाला धंदा करायचा, तुम्हाला कोणाला वेळ नाही. माल फेकला जातो, माल अंक जे असल्याचे बहाणे आपल्याला नो प्रॉब्लेम, बरोबर आहे. पण तुम्हाला जे करायचं असेल, आज आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या भागातून लोक येत आहे, चांगल्या प्रकारे येत आहे आणि कमवायचा चान्स देतोय.
की हा तुम्ही संधी खरंच गमवू नका. ही संधी जीवनाची एकदाच मिळणार आहे. जो स्टॉलवर मी माल विकतोय, मी पण रस्त्याच्या काठी माल विकतो, छोटं शॉप आहे माझं पण त्या छोट्या शॉपमध्ये मी पैसे किती कमवतोय हे तुम्हाला लाईव्ह दाखवतोय मी. इतकं आहे की कोणाकडे कंपनीत काम करण्यापेक्षा किंवा कोणाकडे हाताखाली काम करण्यापेक्षा हे तुम्हाला मात्र चांगलं काम आहे की स्वतःचा बिझनेस आहे. भाजीपाला मिळतो, ठीक आहे ना, एक दिवस महाग भाजीपाला असतो, जे परवडलं ते विकायचं, नाही परवडत तर का नाही परवडत, किती घ्यायचा, किती किलो किती घेतलं पैसे निघतात, हे सुद्धा मी शिकवतोय तुम्हाला. आज ठीक आहे ना, काही लेडीजचा मी जे तुम्हाला सांगितलं, बऱ्याच लेडीजच्या याच्यावर व्हिडिओ बनवायला चालणार आहे की त्यांच्यासाठी मी काय केलंय, काय करतोय, त्यांना ट्रेनिंग नाही तर जमत नाही, त्यांच्यासाठी मी काय करणार आहे, या सगळ्या गोष्टी त्यासुद्धा तुम्हाला मी शिकवणार आहे. आज जीव तळतळून सांगतोय, पुण्या महाराष्ट्रामध्ये ओपन चॅलेंज आहे. माझ्यापेक्षा मोठे मोठे भाजीवाले मिळतील, व्यापारी मिळतील, पैसे कमावणे भेटतील, पण स्वरा फ्रुट्स अँड व्हेजिटेबल बिझनेस ट्रेनिंग अकॅडमी कुठंच भेटणार नाही. कारण की शून्यातून पुढे काढणारी कंपनी एकमेव हीच आहे. सेल्स ट्रेनिंग, प्रोडक्ट नॉलेज, कस्टमर हँडलिंग, बिझनेस ग्रोथ आणि मार्केट स्ट्रॅटेजी. म्हणजे कसं सर्व सांगतो ना, सर्व लिहून दिलंय, सर्व तुम्हाला सर्वच्या सर्व गोष्ट मिळतात ना. की आज महाराष्ट्रभरात तुम्हाला पैसे मिळतात कमवायला. तुम्ही जेव्हा ₹1,00,000 कमवशाल किंवा 50,000 किंवा 10,000 कमवशाल, ते मला थोडी तुम्ही देणार, ते तुमचेच आहे ना. आज तळतळीने सांगतो भावांनो आणि माझ्या लाडक्या बहिणींनो, जिथं वयाची आठ नाही तिथे तुम्ही पैसा कमवताय. इथं आज 2-5 हजार रुपये देऊन ट्रेनिंग घेऊन इकडे मोठी बात नाही, पण एक संबंध जोडला जातं, एक तुमचं भविष्य घडलं जातं. आज लाख लाख रुपये भरून बी लोक कोणी शिकवत नाही, जेवढं कमी प्रमाणात तुमची लाईफ सेट करून देतोय. नाही तर माझ्या हरकत नाही, तुम्ही शॉप घेऊन बघा, विकून बघा, तुम्हाला जेव्हा नंतर कळलं ना, जो तुमचा लॉस कळणार नाही तुम्हाला की कळून जाईल नंतर इमिजिएटली की आपला लॉस किती झालाय. तितके जर दादाकडे जाऊन ट्रेनिंग घेतली असती, माझ्याकडे नका शिकू, तुमच्याकडे कोणी आलं त्याच्याकडे शिका, मी बोलत नाही, पण तो मी तितक्या पद्धतीत काम करेल, तो पूर्ण टर्निंग पॉईंट सांगणार नाही. आम्ही बी कंपनीने काम केलं, आम्ही बी चांगलं शिकलो, चांगलं काम करतोय, चांगलं काम सगळीकडे केलं, कोणी नाही शिकवलं बाबा. मेकॅनिकल केलं होतं, मेकॅनिकल मध्ये मी छोटंसं उदाहरण देतो. इंजिन असेंबल करायचं असेल ना तर आम्हाला उभं राहू देत नव्हते, म्हणजे कोणी शिकवत नव्हते. जा रे इकडे स्पेअर पार्ट घेऊन ये, ते घेऊन ये, आमका घेऊन ये, टमका घेऊन ये, हे उदाहरण यायची तर जास्त. वाईट वेळ आलं कोणी येत नाही, ज्याची बी याला त्याची मर्यादा असते. मी इतके दिवस तुझ्या सोबत आहे, बस आपला विषय. फॅमिली तुमच्या सोबत कधी पण आहे, पण फॅमिलीला मी प्रूव्ह करून दाखवायचं तुम्हाला की मी तुम्हाला कसं मोठं करणार आहे किंवा तुम्ही कसे मोठे होणार आहे, ह्या बी गोष्टीवर लक्ष द्यावं लागणार आहे. लक्षात ठेवा,